नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मटकीपासून आणि हरभऱ्यापासून पौष्टिक नाश्ता। याची मी बनवणार आहे डोसे आणि मुलं पण खूप आवडीनं खातील। आणि कसे बनवायचे तर आपण बघू चला। आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। थोडा याच्यामध्ये संभार टाकून घेते, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडं जिरं पण टाकून घेऊ, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मीठ टाकून घे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हा याच्यामध्ये आपण फिरून घेऊ। याच्यामध्ये थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची। अशी बारीक पेस्ट झालेली आहे हे। आता याच्यामध्ये आपण थोडी साखर टाकूया चवीसाठी। याला परत एक वेळ फिरून घेऊ। आता बघू शकता कसं छान बारीक झालेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। पाच मिनिट याला असंच ठेवायचं, म्हणजे आपण टाकलेला जो रवा आहे तो थोडासा फुलणार। आता हा आपला रवा याच्यामध्ये फुललेला आहे। 5 मिनिट झालेले आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊ। इकडे मी पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल पण लावून घेऊ। जास्त पण तेल नाही लागणार आहे आपल्याला। मी एक तुम्हाला बनवून दाखवते। जास्त पण आपल्याला बेटर पातळ करायचं नाही आहे, थोडं घट्टसरच ठेवायचं। याचा थोडा कलर चेंज व्हायला लागला की वरून तेल पण लावून घ्यायचं। जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं। आता आपण डोस्याला पलटून घेऊ। बघू शकता किती छान कलर आलेला आहे डोस्याला। आणि हा हरभऱ्यापासून आणि मटकीपासून बनलेला आहे, त्याच्यामुळे मुलं पण आवडीने खातील आणि पौष्टिक पण आहे। सकाळच्या छोट्याशा भुकीसाठी खूप छान पण आहे। आता आपला डोसा दोन्ही पण इकडनं झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला आणि खायला पण पौष्टिक। आपला नाश्ता तयार। तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता आणि शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत पण खाऊ शकता। असा पौष्टिक नाश्ता तयार।